या फोटोचं एक वेगळं माझ्या आयुष्यात वेगळं फार स्थान आहे. असं आहे की 2012-13च्या दरम्यान खूप स्ट्रगलिंग पिरियड मधनं माझं लाईफ चालू होतं. मी स्वामी समर्थांचा मनापासून बघतो. स्वामींचं मी नेहमी नाव घेत असतो. आणि एक दिवस झालं की मी झोपलो होतो आणि साधारणतः एक मध्यरात्री ना मला असं काहीतरी एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये मला हे चित्र दिसलं. अच्छा. की जनरली या चित्रामध्ये तू बघशील तर स्वामी समर्थांच्या घरामध्ये दत्त महाराजांचा फोटो. बरोबर. हा फोटो तुला कुठेच सापडणार, जगात एकमेव फोटो आहे. हो. हा कुठेही तुला मिळणार नाही. कारण हे मला स्वप्न पडलं. अच्छा. आणि मी सकाळी उठलो तर मला हे माझ्या स्मरणात जातच नव्हतं. सारखं मला हे दिसत होतं, सारखं मला दिसत होतं. म्हणलं का असं सारखं दिसतंय. म्हणजे स्वामी समर्थ झोपाळ्यावर बसलेले, त्यांच्या घरामध्ये दत्त महाराज आहे, मागे असं काहीतरी डेस्क मध्ये असं दिसत, हे सगळं मला स्वप्नात दिसत होतं. सकाळी मी फ्रेश बी झालो आणि म्हणलं नाही कोणाला तरी चित्र काढायला सांगूया आपण आता. कोणी चित्र काढायला सांगितलं पाहिजे, घरी फ्रेम करूया याची. मी असं खाली उतरलो घराच्या. अरे मंगेशराव कुठे निघाले असं म्हणून मला आवाज आला. म्हणाले किशोर सर तुम्ही कुठे. अरे नाही इकडे चाललो होतो. म्हटलं किशोर सर मला चित्र पाहिजे. ते चित्रकार आहेत, यांनी जे काढलं किशोर नागवडेकर नाव असेल, हे खूप चांगले चित्रकार आहेत. अच्छा. म्हणलं स्वामींचं का. मी त्यांना सांगितलं पण नाही. म्हणलं स्वामींचं चित्र का. म्हणलं हो. आणि माझ्या डोक्यात असं म्हणलं की स्वामी समर्थ असे झोपड्यावर बसलेत. हा. आणि मग त्यांच्या घरामध्ये काय दत्ताचं वगैरे असं काही, म्हणजे जे मला स्वप्न पडलं होतं ना ते अर्ध ते सांगत होते. बरं ते त्या रस्त्याने कधी जात नाहीत पण त्या रस्त्याने ते निघाले. म्हणजे कदाचित मला असं वाटतं की स्वामींनी त्यांना पाठवलं. स्वामी त्यांना म्हणाले की याला चित्र पाहिजे ते करून घे. आणि त्यांनी एकही रुपया मला देऊ नको म्हणाले. पण म्हटलं असं नाही, तुम्ही स्वामींचं चित्र काढलेत, तुम्ही हे सगळं केलेत, माझ्या इच्छेप्रमाणे माझ्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जे पैसे मी देईन ते तुम्ही स्वीकारा.